मंडळींनो नमस्कार. बजेटच्या नंतरचा आजचा पहिला दिवस. NECच्या डेटाप्रमाणे असं सांगतं की बजेट नंतरचा पहिला दिवस आज निफ्टी ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोज झालेले आहे. 25,088 म्हणजे 262 पॉईंट वरती निफ्टी क्लोज झालेली आहे. आता काल काय झालं, कशामुळे झालं, कुठल्या कुठल्या कारणांमुळे झालं, मागच्या 10-15 वर्षांचा डेटा काय सांगतो ते आपण एक 5-7 मिनिटाच्या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. माझं ॲनालिसिस काय आहे ते तुमच्यासमोर मी ठेवतो. आता बजेटच्या दिवशी नॉर्मली मार्केट हे लाल रंगामध्ये क्लोज होतं आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये हळूहळू करत दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा हिरव्या रंगामध्ये बंद होतं. आता हिस्टॉरिकली काय सांगता बघा, हिस्टॉरिकली द मार्केट रिकवर्स विदिन द नेक्स्ट वीक इन 12 आउट ऑफ 15 इयर्स. म्हणजे मागच्या 15 वर्षांमध्ये असं दिसतं की 12 वेळेला पुढच्या आठवड्यामध्ये मार्केटनी हिरव्या रंगामध्ये म्हणजे पुन्हा नॉर्मल याच्यामध्ये येऊन क्लोजिंग करायला सुरुवात केलेली आहे. आता 2017 ते 2025 पर्यंतचा माझा डेटा काय सांगतो ते तुमच्यासमोर दाखवतो. 2017, 21, 22 या याच्यामध्ये बजेटच्या दिवशी आणि मार्केटच्या बजेटच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा मार्केट हिरव्या रंगामध्ये बंद झालेलं आहे. आता हे बघा, इथे 2017ला बजेट 1 फेब्रुवारीला शिफ्ट झाले, जे पूर्वी 28 फेब्रुवारीला किंवा 1 मार्चला व्हायचं. त्याच्यानंतर 2021ला काय सांगतं तर मोठ्या प्रमाणावरती रॅली आली, कारण कोविडचा कुठलाही टॅक्स इंट्रोड्यूस केलेला नव्हता. 2022मध्ये गतिशक्ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर योजनेवरती पुश दिला होता, म्हणून बाजारामध्ये हिरव्या रंगाने क्लोजिंग झालेलं होतं. आता कालचं जे निगेटिव्ह झालेलं होतं तर कालचं हे 2026चं बघा, कर्सर इथे आणतोय, तर कालचं क्लोजिंग निगेटिव्ह व्हायचं कारण का तर मोठ्या प्रमाणामध्ये STT आणला गेलेला होता. कशावरती? F&Oवरती. फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या माध्यमातून जे ट्रेडिंग होतं त्याच्यावरती टॅक्स वाढवला, म्हणून बजेटमध्ये म्हणून मार्केट क्लोज झालं होतं. आता लक्षात घ्या, F&O हे प्रायमरीली एक डेरिव्हेटिव्हचं टूल आहे. ते आपण हेजिंगसाठी वापरलं जातं. पण इथे काय दिसतं आपल्याला तर सेबीचा जो मागचा सप्टेंबर-ऑक्टोबरचा रिपोर्ट आहे ना, त्याच्यामध्ये असं दिसतं की इंडिव्हिज्युअल म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्स हे जवळपास 7.5-8 लाख कोटी रुपये यांनी गुंतवलेले आहेत F&Oमध्ये. मग कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जर का झाला तर पहिल्यांदी हा F&Oच्या द्वारे मार्केट खालतील तेव्हा त्यांचे पैसे नाही का जाणार. मग F&O काय किक मिळण्याचं साधन आहे का हो? ते आनंद किक घ्यायला आजूबाजूची ठिकाणं आहेत ना, तिकडे आपण जावं. मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने वेल्थ क्रिएशनसाठी आलो तर आपल्याला कधी अडचण येणार नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, वेल्थ क्रिएशनच्या रूपाने आलो तर उत्तमातले उत्तम स्टॉक घेऊन आपण बसलो तर आपल्याला बिलकुल अडचण येणार नाही. पण जर आपण फ्युचर आणि ऑप्शन्सच्या माध्यमातून म्हणजे उधार की जिंदगी, आपल्याकडे 1 लाख रुपये असतील तर आपण 5 लाख रुपयाचा सौदा करायचा, त्याच्या याच्या पद्धतीमध्ये त्याला F&O म्हणतात. ते जर का आपण केलं तर आपल्याला छोट्या मोठ्या टॅक्सेशन बदलांच्या द्वारे प्रॉब्लेम हा नक्कीच होणार आहे. F&O हे रिटेलसाठीचं साधन नक्कीच नाही. असो, आज काय झालं तर आज आता कालच्या याच्यामध्ये असं दिसतं की कालच्या टॅक्सेशन चेंजमुळे आज आता जवळपास 2273, आता हा सकाळचा आणि क्लोजिंगचा दोन्हीचा डेटा बायफर्केट करून तुम्हाला सांगतोय, 2273 कंपन्या या डिक्लाईनमध्ये होत्या. आणि हे डिक्लाइनिंग 2018 आणि 2020च्या सारखंच होतं. म्हणजे काय की आदल्या दिवशी मार्केट क्लोज निगेटिव्ह झालेलंच होतं, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा मार्केट निगेटिव्ह मोठ्या प्रमाणावरती होत होतं. आता इथे काय दिसतं तर 1:3 असा ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो जर असेल, म्हणजे 1 पुढे जाणारी कंपनी आणि 3 मागे जाणाऱ्या कंपन्या, तर बाजारामध्ये आपण म्हणतो की एक्झॉशन म्हणजे दमलेलं आहे. मग हे दमलेलं का बरं असतं? दमलेलं म्हणजे आपण नाही का म्हणत की आता पळून पळून दमलंय तर आता कुठेतरी थांबावं. मग तशा पद्धतीचा हा डेटा सांगतो की मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या या मोठ्या प्रमाणावरती प्रेशरमध्ये असतात. का बरं? तर त्यांच्या याच्यामध्ये लिक्विडिटी कमी असल्यामुळे लार्ज कॅपमधनं जो काही पैसा निघून जातो, तर त्यामुळे इथनं मिड आणि स्मॉल कॅपमधनं सुद्धा विक्री व्हायला सुरुवात होते. असो, तर मग आता सकाळचा डेटा पुन्हा आपण बघूया आणि आत्ता क्लोजिंगला काय सांगतात. आत्ताच म्हटल्याप्रमाणे सकाळी बाजारामध्ये काय दिसत होतं तर 2273 कंपन्या या डिक्लाईनमध्ये होत्या, निगेटिव्ह होत्या. आणि आता हा बघा, हा कर्सर इथे नेतोय, 753 कंपन्या फक्त ॲडव्हान्सेसमध्ये होत्या. आणि त्याच्याऐवजी बाजार क्लोज जेव्हा झाला तेव्हा 753 कंपन्यांच्या ऐवजी 1551 कंपन्या ॲडव्हान्समध्ये आल्या आणि या 2273 कंपन्यांच्या डिक्लाईनच्या ऐवजी फक्त 1639 कंपन्या या डिक्लाईनमध्ये आल्या. म्हणजे काय झालं तर डिक्लाईनमध्ये कंपन्या खालती गेल्या, ॲडव्हान्समधल्या कंपन्या वरती गेल्या. मग आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला काय दिसेल तर ते इराण, अमेरिका, भारत
अमेरिका यांची जी काही ट्रेड डील आणि इराण आणि अमेरिकेचं जे काही संघर्ष आहे त्याच्यामध्ये काय प्लस ऑर मायनस होते त्यावरती आपल्याला पुढचं सगळा बाजार कसा आहे, प्लस आहे मायनस आहे ते कळून येईल. मग आता याच्यामध्ये माझं जे काय ऑब्झर्वेशन आहे एक छोटंसं सांगतो मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या याच्यावरती. तर ते खालती जाण्याचं कारण काय आहे, तर ते केवळ आणि केवळ टॅक्स बदल. आत्ता जे आपण मगाशी बोललो तर कुठल्याही प्रकारचा LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो 2018-24 ज्या पद्धतीने काढला गेलेला होता, त्याच्यानंतर आत्ता कालचं जे काही STT म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स जे काही काढलं गेलेलं होतं किंवा वाढलेलं होतं, काढलं गेलेलं नाही चुकीचं आहे, STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला गेल्यामुळे बाजार काल कोलमडलेला होता. आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे मीन रिव्हर्शन. म्हणजे काय, तर इन 7 out of 10 years इफ द मार्केट फेल ऑन द बजेट डे इट क्लोज्ड हायर अ वीक लेटर. The next day is usually when the institutional investor steps in to buy the dip in the quality mid caps. म्हणजे नॉर्मल मगाशी आपण जे बघितलं होतं त्या ह्याच्यामध्ये 15 पैकी 12 वेळेला पुढच्या आठवडाभरामध्ये बाजार हा सावरलेला असतो. मग याच्यातनं तारतम्य घेऊन काय आपण बघायला पाहिजे, तर चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला केव्हाही लॉंग टर्ममध्ये फायदा होतो. पण जर का F&Oच्या माध्यमातून आलो तर STTच्या बदलांमुळे आपलं बजेट कोलमडायचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संभव असतो. बघा, तुम्हाला आवडतंय का? जर तुम्हाला आवडलं तर फेसबुकवरती या, यूट्यूबवरती या, इंस्टाग्रामवरती या आणि BPS इन्व्हेस्टमेंटच्या पेजला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे काही कॉमेंट्स असतील तर आवर्जून सांगा. धन्यवाद.